काय सततच्या आजारपणाला कंटाळला आहे? सारखे सारखे इन्फेक्शन्स होत आहेत, सर्दी होते? तर औषधं घेण्यापेक्षा तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगते. तर त्यासाठी मी घेतले आहेत 2 आवळे, आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी किसलेला गूळ आणि थोडेसे मीठ घेतलेले आहे आणि एक मिराही टाकू शकता तुम्ही. म्हणजे त्यातील जो आंबटपणा असतो तो कमी होतो आणि आवळ्याच्या आंबटपणामुळे तुम्हाला घशाला वगैरे त्रास होणार नाही. तर हे सर्व आपण आता एकत्र घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बारीक करून त्यात पाणी घालून तो थोडा रस बनवून घेऊया त्याचा. तर हा आवळा जो आहे यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, आम्लपित्तही तुमचे कमी करते. शिवाय केसांसाठी, डोळ्यांसाठी आवळा खूप उपयुक्त आहे. तसेच आवळा रक्तशुद्धीकरणही करतो. त्यामुळे सतत आजारपणांसाठी औषधं न घेता तुम्ही जर दररोज एका आवळ्याचा रस घ्यायला सुरुवात केला तर तुमचे बरेच सारे आजार दूर होऊन जातील आणि तुम्हाला मग सततच्या गोळ्या घेणं, औषधं घेणं यापासून तुम्हाला थोडी मुक्ती मिळेल. यासोबतच तुम्ही थोडासा हलका-फुलका व्यायाम जसं की प्राणायाम वगैरे चालू ठेवलात, तर तुमचे निम्म्यापेक्षा जास्त आजार तुमचे कमी होऊन जातील. तर असा हा गुणकारी आवळ्याचा सरबत तुम्हीही नक्की करून बघा. अतिशय चविष्ट लागतो. अगदी लहान मुलंही ते पितात. तुमच्या घरातील लहानांपासून वयोवृद्ध सर्वांना तुम्ही हा आवळ्याचा सरबत देऊ शकता आणि खूप छान लागतो. तो टेस्टी पण लागतो आणि हेल्दी पण आहे. खूप हेल्दी आहे. तर तुम्हाला जर तुमची औषधं टाळायची असतील तर नक्की रोज एका आवळ्याचा तुम्ही रस करून घ्या. त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकून आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात वेलची वगैरे सुद्धा हे टाकू शकता आणि पाणी टाकून पातळ बनवून घ्या. म्हणजे त्यातला आंबटपणा निघून जाईल आणि एक छान सरबत तयार होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कमेंट करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.